चला विद्यार्थ्यांनो, इयत्ता 4थीचा आपण दुसरं लेक्चर घेतोय. ह्याच्यामध्ये आपण काय घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये आपण घेणार आहोत की गणित घेणार आहोत. बेरीजला आपण काय करत आहोत तर सुरुवात करत आहोत. कशाला सुरुवात करत आहोत तर बेरीज या टॉपिकला आपण सुरुवात करत आहोत. आता बिना हच्च्याची बेरीज, हच्च्याची बेरीज ह्याच्यामध्ये आपण आज इथे पाहणार आहोत. आता संख्या दिसते तुम्हाला किती आहे? 1324. 1234 संख्या किती आहे? 1234 अधिक किती करायचे आहेत आपल्याला? 4321. आता विद्यार्थ्यांना लक्ष द्यायचं आहे की एकाखाली एक संख्या मांडल्या गेल्या पाहिजे. संख्या कशा मांडायच्या आहेत तर एकाखाली एक मांडायच्या आहेत. एककच्या खाली एकक आलं पाहिजे, दशकच्या खाली दशक, शतकच्या खाली शतक, हे पूर्णपणे आलं पाहिजे. म्हणजे आपण बॉक्स थ्रू मांडून घेऊया. 4 3 2 1 अधिक 1 2 3 आणि 4. म्हणजे काय करणार आहोत आपण? बेरीज करणार आहोत. काय करणार आहोत विद्यार्थ्यांना? बेरीज करणार आहोत. बघा 4 आणि 1 किती होतात रे बाळांनो? 5. बरोबर. 4 अधिक 1 बरोबर किती होतात? 5 होतात. दोन आणि 3 किती होतात? 3 अधिक 2 5 होतात. 3 आणि 2 किती होतात? 5. 4 आणि 1 5. म्हणजे बघा बेरीज किती होती? 5555. आता मी तो कुठे हातचा घेतलाय का? नाही. मी नॉर्मली जी आपली बेरीज आहे ती केलेली आहे. बघा बिना हातच्याची बेरीज करतोय आपण. 1234 आणि 4321 यांची बेरीज किती होती हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. बघा 1234 आणि 4321. 4 अधिक 1 5, 3 आणि 2 5, 2 अधिक 3 5, 4 आणि 1 5. त्याच प्रकारे खालची पण बेरीज आपण बघूया किती होतीये. यांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची आहे. त्याच्यामध्ये किती ऍड करायचे आहेत, किती मिळवायचे आहेत तर किती मिळवायचे आहेत? 234 आपल्याला काय करायचे आहेत? मिळवायचे आहेत. 4 अधिक 1 किती होतात बाळांनो? 5. 3 आणि 2 5. 2 2 9 9. आता इथे 0 शून्यामध्ये 2 मिळालं तर उत्तर किती राहणार आहे? आपलं 2च राहणार आहे. बरोबर. म्हणजे उत्तर किती आलं? 9255. इथं उत्तर किती आलं? 5555. बघा कुठल्याही प्रकारचा हातचा न घेता मी इथं काय केलेलं आहे? गणित केलेलं आहे. पुढे बघूया. आता ही पण गणित आहे. 4500, 133, 2000, 1837. अरे ह्या सर्वांची आपण काय करणार आहोत बाळांनो? इथे बेरीज करणार आहोत. पहिली संख्या बघूया. 4 5 6 7. बघा एककाच्या खाली एकक, दशकाच्या खाली दशक मांडूनच काय करत आहात? मी बेरीज करत आहे. बघा 4567 आणि 1300 मध्ये ते काय करायचे आपल्याला? ऍड करायचे आहेत. 7 नंतर 3, 7 नंतर 8 9 आणि 10. आता इथं बघा 7 आणि 3. आता मगाशी आपण बिना हातच्याची गणित बैठली तर काय कॅरी फॉरवर्ड होणार आहे? म्हणजे आपण काय देणार आहोत तर हातचा देऊन काय करणार आहोत? गणित सोडवणार आहोत. काय देणार आहोत बाळांनो? हातचा देऊन काय करणार आहोत? गणित सोडवणार आहोत. बघा 7 आणि 3, 7 नंतर 3 8 9 आणि 10. बरोबर. म्हणजे हातच्याला किती आला? 1. 6 आणि 3 9 9 आणि 1 10. इथं परत हातच्याला किती आला? 1. 5 आणि 1 6 आणि 1 7 आणि इथं 4 4. म्हणजे उत्तर किती आलं? 4700. उत्तर किती आलं? 4700. बरोबर. आता इथं हातचा आलाय. बरोबर. बघा बाळांनो हातचा आलेला आहे. 7 आणि 3, 7 नंतर 3 8 9 आणि 10. 6 आणि 3 6 7 8 9 आणि 10. 5 आणि 1 6 आणि 1 7 आणि 4 4. म्हणजे 4700 ही तुमची काय झालेली आहे? बेरीज झालेली आहे. आता पुढचं गणित बघूया.
किती आहेत आपल्याला 2000 अधिक 1337 बरोबर. एकाखाली एक मांडलेला आहे 2000 प्लस 1337. बघा शून्यामध्ये 7 मिळवले. कुठल्याही संख्येमध्ये आपण एखादी संख्या ऍड करतोय म्हणजे ती त्याच्यामध्ये मिळवतोय बरोबर. मिळवले तर शून्यामध्ये 7 मिळाल तर उत्तर काय राहणार आहे आपलं 7च राहणार आहे बरोबर. म्हणजे 7 इथं आहे तसे, इथं 3 आहे तसे, इथं 8 आहे तसे, 2 आणि 1 3 3837. उत्तर किती आलं 3837. खालची पण बेरीज तशाच प्रकारे करूया आपण. मी इथंच ऍड करते. बघा 3333 आणि 4566 यांची आपण काय करणार आहोत तर बेरीज करणार आहोत. आता बेरीज कधी बरोबर येते बाळांनो जेव्हा गणित एकाखाली एक म्हणजे एककाखाली एकक मांडतो, दशकाखाली दशक मांडतो, शतकाखाली शतक मांडतो. आपण तोंडी पद्धतीने पण गणित करू शकतो. पण विद्यार्थ्यांना जोपर्यंत सराव होत नाही तोपर्यंत आपण तोंडी गणित करायचं नाही. ऍक्च्युअली पेपरमध्ये आपल्याला वेळ वाचवायचा असतो त्याच्यामुळे आपण तोंडी पद्धतीने गणित सोडवतो. पण कधी कधी काय होतात की आपण हातचा द्यायला विसरतो किंवा पुढची संख्या काय करतो ऍड करतो त्याच्यामुळे आपण तेव्हा चुकतो. त्याच्यामुळे काय करायचं आहात की आपण अशाच पद्धतीने फक्त सराव करायचा आहे. त्याच्यामुळे कसं सराव केला की आपल्याला लगेच उत्तर मिळून जाईल. आता बघा 3 आणि 6 यांची बेरीज किती येते 9 येते. 3 आणि 6 ची बेरीज किती येते 9. 5 आणि 3 8 येतात आणि 4 आणि 3 ची बेरीज किती येते 3 आणि 3 झाले 7. 7899 बेरीज किती आली आपली 7899 ही आपली काय आलेली आहे बेरीज आलेली आहे. बघा आता आपण बेरीज घटक शिकतोय. बेरीज करणे म्हणजे काय करणे एकमेकांमध्ये संख्या काय करणे मिळवणे. आपल्याला जी काय संख्या दिलेली असते ती काय करायची आहे मिळवायची आहे. आता बघा एककाच्या खाली एकक मांडून मी बेरीज करते बरोबर. दशकाच्या खाली दशक मांडून मी बेरीज करते. मी तोंडी पद्धतीने पण बेरीज करू शकते. पण कसं होतं विद्यार्थ्यांना बेरीज चुकण्याची शक्यता असते. आता घेऊया 64,441 अधिक 9,900. बघा हातच्याची बेरीज करणार आहोत आपण. कुठे कशाची बेरीज करणार आहोत तर हातच्याची बेरीज करणार आहोत. गणित काय दिलं त्यांनी आपल्याला आजच्या वेळेस मी एक गणित तुम्हाला सोडून देणार आहे. बाकीचं एक गणित तुम्ही सोडवायचंय आणि एक गणित तुम्हाला फक्त ऑप्शन दिले जातात त्याच्यानुसार तुम्हाला बेरीजचे काय करायचे असतात गणित सोडवायचे असतात. आता मी शिकवताना तुम्हाला बेरीज एकक दशकच्या प्रमाणे शिकवते. पण जेव्हा तुम्हाला पेपर येतो तर पेपरमध्ये तुम्हाला काय करावं लागतं तर पेपरमध्ये गणित सोडवताना तुम्हाला नुसते ऑप्शन बघायचे आहेत आणि त्याच्यानुसार आपलं गणित सोडवायचं आहे. आता ते पण मी पद्धत तुम्हाला सगळ्यात शेवटी शिकवणार आहे की ते कसं सोडवायचं सोप्या पद्धतीने. आता आपण पहिल्यांची बेरीज करून घेऊया. 5 आणि 1 6 7 8 बरोबर. 4 आणि 4 8 9 10 11 12 9 आणि 1 10 10 आणि 4 14 4 आणि 1 5 आणि 606 म्हणजे 65,428 हे त्याचं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे बरोबर. आता सेम त्याच पद्धतीचं हे गणित आहे ते तुम्ही सोडवायचं आहे. आता ज्या खालचं गणित मी घेते बघा उत्तर
आता त्याने मधली संख्या, हे अशा प्रकारचे गणित तुम्हाला पेपरला येतं की मधली संख्या शोधा. ऍक्च्युली शेवट उत्तर दिलेलं आहे त्यांनी आपल्याला आणि पहिली संख्या दिली. मधली 2 नंबरची संख्या माहिती कशामध्ये ऍड करून हे उत्तर आलेलं आहे का माहित नाही, तर ते आपल्याला शोधावं लागेल. बरोबर, आता शोधणार कसं बघा. 40, 5, 9, 2 म्हणजे काय आलं 40,592 आली. बरोबर, आणि ही संख्या दिलेली किती दिली आपल्याला संख्या. ऍक्च्युली आपलं जे उत्तर आहे ते मोठं आहे म्हणजे संख्या जास्त आहे. बरोबर, संख्या मोठी आहे 40 पेक्षा. मग मी काय करते की मला रिकाम्या चौकटीत जे उत्तर आहे ते मला माहित नाहीये. मग मी काय करते पहिल्यांदा हे उत्तर काढायचा प्रयत्न करते. आता ह्याच्यासाठी मी काय करते की ह्या संख्येमधून उत्तर जे काय आलेलं आहे त्याच्यामधून काय करते पहिली संख्या काय करते मी मायनस करते. काय करते पहिली संख्या मी मायनस करते म्हणजे माझं उत्तर सापडेल मला. आता 8 मधून 2 गेले किती राहिले, कारण की मला मायनस करावं लागणार आहे. का जर मी हे ह्याच्यामध्ये काहीतरी अंदाज घेऊन प्लस केलं तर मी तसं करू शकते का, नाही करू शकत. मला एक्झॅक्ट अंक माहितीये का, नाही माहिती. म्हणून मी काय करते मला जे उत्तर माहितीये, मला जे उत्तर आहे त्या उत्तरामधून मी काय करते पहिली संख्या काय करणार आहे मायनस करणार आहे. पहिली संख्या मायनस केली की माझं काय बरोबर येणार आहे, तर उत्तर माझं हे बरोबर येणार आहे. बघा 8 मधून 2 गेले किती राहिले 6 राहिले. 6, 6, 7, 8. आता 9 मधून 1 मधून 9 जातात का, नाही. तर मी शेजारच्याकडनं काय घेतलंय उसनं घेतलंय. उसनं घेणं म्हणजे पाहिजे शेजारच्याकडून मी हातचा घेतलेला आहे. म्हणजे इथं माझी संख्या किती तयार झाली 11. इथं संख्या किती तयार झाली 9. इथं संख्या किती तयार झाली. आता ह्याच्याकडे पण 0 मग मी ह्यानी शेजारच्याकडनं ह्यानी ह्याच्याकडनं घेतले. आता 11 मधून 9 गेले. 9 नंतर 10, 11, 2 राहतात. पुन्हा 9 मधून 5 गेले किती राहिले 4. 8 मधून 0 गेले 8. 7 मधून 4 गेले 4 नंतर 3 राहतात. म्हणजे माझं उत्तर काय आलेलं आहे, तर माझं उत्तर आलेलं आहे 38,426 हे माझं उत्तर आहे. बघू आपण बघूया. 6, 7, 8 बरोबर आहे. 9, 10, 11 ह्याच्या लेख आला. 5, 5 आणि 4 9, 9 आणि 1 10. 8, 8 आणि हातचा एक आला 9 बरोबर. 4 आणि 3 7 बरोबर. माझं उत्तर बरोबर आहे. मी कसं केलं मी कॅरी फॉरवर्ड केलं. म्हणजे मी काय केलं जे माझं उत्तर काढलंय ते जे आणि हे दोघांचे एकदा बेरीज तोंडी करून बघितले तर बरोबर माझं हे उत्तर येते. आता ते उत्तर काढण्यासाठी मी काय केलं की मी पहिल्यांदा काय केलं की पहिल्यांदा मी मोठ्या संख्येमधून जे काय माझं उत्तर आलंय त्याच्यामधून ती संख्या पहिली संख्या काय केली मी मायनस केली आणि माझं मी काय काढलेलं आहे तर इथं उत्तर काढलेलं आहे. हे गणित बाळांनो तुम्ही सोडवायचं आहे. स्क्रीनशॉट मारून घ्या. हे गणित चला ह्याच्या पुढे आपण बघूया. त्याच्या पुढे त्यांनी काय दिलेलं आहे तर त्याच्या पुढे त्यांनी दिली आहे वजाबाकी करायची. काय करायची आपल्याला वजाबाकी करायची आहे. वजाबाकीमध्ये किती आहे बघा पहिली संख्या. वजाबाकी करताना आपण काय करतो मोठ्या संख्येमधून लहान संख्या नेहमी काय करतो आपण वजा करतो बरोबर. आता तोंडी वजाबाकी करायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला मांडणी व्यवस्थित करता आली पाहिजे. मांडणी केल्यानंतर आपण काय करू शकतो तोंडी वजाबाकी व्यवस्थित आणि परफेक्ट करू शकतो. किती आहे 9,237 मायनस 105. चला ह्यांची आज आपण काय करणार आहोत इथे वजाबाकी करणार आहोत. आता बघा 7 मधून 5 गेले किती राहतात. वजाबाकी करणे म्हणजे काय करणे त्या संख्येमधून ती संख्या घालवणे बरोबर. ह्याला काय म्हणतो आपण वजाबाकी म्हणतो. आता ह्या संख्येमधून मला ही संख्या काय करायची आहे मायनस करायची आहे. 7 मधून 5 गेले किती राहिले 2 राहतात. 5 अधिक 2 7. 3 मधून 0 गेला 3. 2 मधून 1 गेला 1 आणि 9 मधून 5 गेले तर किती राहतात 4 राहतात. म्हणजे माझं उत्तर किती आलं 4132 हे माझं उत्तर आलेलं आहे. 4132 हे माझं काय आहे तर हे माझं उत्तर आहे. कसं काढलं मी दाखवलंय तुम्हाला. त्याच प्रकारचं हे पण गणित सेम तसंच आहे.
फायनल 2706 ह्यांची काय करायची आहे, त्यांची वजाबाकी करायची आहे. आता मला सांगा, 1 मधून 6 जातात का? दुसरीकडे आता ह्यांची मला काय करायची आहे बाळांनो, वजाबाकी करायची आहे. तर आता मी कशी करणार बघा. 6 मधून 1 मधून 6 जातात का? नाही जातात, बरोबर. तर मी काय करणार, हातचा घेणार शेजारच्याकडनं आणि तो संख्या किती तयार होईल? 11. ह्याच्याकडनं हातचा घेतला म्हणजे ह्याच्याकडनं ही कमी होऊन जाईल, बरोबर. 3 राहिले. 11 मधून 6 गेले, 6 नंतर 7, 8, 9, 10, 11 किती राहतात माझ्याकडे? 5 राहतात. 3 0 मधून 3 गेले, उत्तर किती येणार आहे माझं? 3च येणार आहे. 1 मधून 7 जातात का? नाही. मला परत हातचा घ्यावं लागेल, शेजारच्याकडनं उसनं घ्यावं लागेल. इथं 7 राहिले, इथं 1 आणि 1 किती झाले? 11. 11 मधून 7 गेले, 7 नंतर 8, 9, 10, 11 बरोबर 4 राहतात. 7 मधून 2 गेले, 2 नंतर किती? माझ्याकडे 7 आहेत, त्यातनं 2 गेले, किती राहिले? 5. म्हणजे 5435 हे माझं काय झालेलं आहे? उत्तर आलेलं आहे. 5435 5435 हे माझं काय आलेलं आहे? तर हे माझं उत्तर आलेलं आहे. आता पुन्हा मी तर तेच काम करणार आहे. आता 6 मधून 3 गेले, माझ्याकडे राहिले किती? 6 मधून 3 गेले बघा, 6 मधून 3 गेले, माझ्याकडे किती राहतात? 3. पुन्हा 8 मधून 5 गेले, किती राहिले? 3 राहिले, बरोबर. 5 नंतर 6, 7, 8 बरोबर, म्हणजे 3 राहतात. 8 मधून 3 गेले, किती राहिले? 5 राहिले. आणि 5 मधून 1 गेले, किती राहिले? 4. म्हणजे माझं उत्तर किती आलं? 4533 हे माझं काय झालेलं आहे? उत्तर आलेलं आहे. बघा, वजाबाकी पण तशीच आहे, बेरीज पण तशी आहे. 5 अंकी लहानात लहान संख्येतून 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा केल्यास उत्तर काय येईल? आता पहिली गोष्ट, 5 अंकी लहानात लहान संख्या. तुम्हाला लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या माहिती पाहिजे, बरोबर. 5 अंकी लहानात लहान संख्या, किती अंकी पाहिजे मला? 5 अंकी. आता माझा हात वर जाणार नाही, स्क्रीन थोडी खाली घेते. आता पहिला प्रश्न आहे माझे, 5 अंकी लहानात लहान संख्या. 5 अंकी लहानात लहान संख्या किती अंकी पाहिजे मला? 5 अंकी पाहिजे. किती अंकी पाहिजे? 5 अंकी लहानात लहान संख्या. पहिल्यांदा माहित पाहिजे 1 अंकी लहानात लहान संख्या कोणती, 2 अंकी कोणती, 3 अंकी कोणती, 4 अंकी कोणती आणि 5 अंकी. बघा इथे एक्सप्लेन करते मी. इथे मोठ्यात मोठी, इथं लहानात लहान आणि इथं मोठ्यात मोठी, बरोबर. हा, आता 1 अंकी लहानात लहान संख्या, 1 अंकी अंकी आणि 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9, बरोबर. 2 अंकी लहानात लहान संख्या 10 आणि 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99. 3 अंकी लहानात लहान संख्या, 3 अंकी लहानात लहान संख्या 100 आणि 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999. सेम तसंच 4 अंकी लहानात लहान संख्या 1000 आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9999. 5 अंकी लहानात लहान संख्या, 5 अंकी पाहिजे ना आपल्याला, 1 2 3 4 10,000 आणि 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या किती आली माझी? किती आली? 99,999. इथं फक्त 9,999 आले, इथे किती आले? 99,999 आलेली आहे. बघा, 1 अंकी लहानात लहान संख्या 1
2 अंकी लहानात लहान संख्या 10, 3 अंकी लहानात लहान 100, 4 अंकी लहानात लहान 1000 आणि 5 अंकी लहानात लहान संख्या 10,000. मोठ्यात मोठी संख्या 9, 2 अंकी मोठ्यात मोठी 99, 3 अंकी मोठ्यात मोठी 999, 4 अंकी 9,999, 5 अंकी 99,999 ही 5 अंकी संख्या. मला सांगितलंय काय त्यांनी 5 अंकी लहानात लहान संख्या किती आहे 10,000. पाच अंकी लहानात लहान संख्या त्यांनी मला सांगितली. 5 अंकी लहानात लहान संख्या किती आहे माझ्याकडे 10,000 आहे. मायनस 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या किती आहे माझ्याकडे 999. ह्यांची काय करायची आहे मला वजाबाकी करायची आहे. वजा केल्यास उत्तर किती येईल वजाबाकी करायची आहे. सेम प्रोसेस आहे वजाबाकी करायची सेम प्रोसेस आहे. आता मी काय करते एकक दशकाच्या घरामध्ये मांडून घेते. बरोबर. 0 मधून 9 जातात का नाही. हातचा घेतला इथे किती झाले इथं 10 झाले. 10चे इथं 9 इथं पण 10 झाले. इथं 9 राहिले. इथला हातचा घेतला इथं 10 झाले. इथं 9 राहिले. इथं हातचा घेतला इथं 10 झाले. इथे किती राहिले 9 राहिले. चला 10 मधून 9 गेले 1 राहतोय बरोबर. 9 मधून 9 गेले 0. 9 मधून 9 गेले 0. 9 9 901 9001 सॉरी 9001 हे तुमचं काय झालेलं आहे उत्तर आलेलं आहे. एकदा उत्तर कॅरी फॉरवर्ड मारून घ्या लगेच. 910 910 910 910 बरोबर ही संख्या आलेली आहे. म्हणजे माझं उत्तर कसं आहे बरोबर आलेलं आहे 9001 हे काय झालेलं आहे तुमचं उत्तर आलेलं आहे. सेम तसंच माझा खालचा प्रश्न आहे. सेम तसाच आहे. 3 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून लहानात लहान 2 अंकी संख्या वजा केल्यास उत्तर काय येईल. आता 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या किती आहे 999. प्रश्न 3 अंकी किती आहे 999 आणि त्याच्यामधून मला काय सांगितलंय 2 अंकी लहानात लहान संख्या. 2 अंकी लहानात लहान संख्या किती माझी 10. यांची वजाबाकी केल्यास उत्तर काय येईल. सेम करा. 89 9 मधून 1 गेले 8. 81 89 9 म्हणजे किती आले 989 आले. बरोबर आहे ना. 10च वजा करायच्यात ना. 2 अंकी संख्या वजा केल्यास लहानात लहान 2 अंकी संख्या आहे 10 आणि मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या आहे 999. बघा उत्तर मी काढलीत बाळांनो. पुढे सेम तसंच आहे. शाब्दिक गणित आहे. एका बागेत चिक्कूची 319 झाडे आहेत. मोसंबीची 648 आणि पेरूची 825 झाडे आहेत. तर त्या बागेत एकूण झाडे किती. मग मला इथं काय करावं लागेल प्रोसेस सांगा. वजाबाकी करू की बेरीज करू काय करू. तर मला इथं काय करावे लागेल बाळांनो तर मला इथं बेरीज करावी लागेल. चला एका बागेत किती आहे 3100 नाही 319 झाडे आहेत. कशाची आहेत चिक्कूची झाडं घेतली मी. चिक्कूची झाडे टोटल किती आहेत माझ्याकडे 319. मोसंबीची झाडे किती आहेत मोसंबीची झाडे किती आहेत माझ्याकडे 648 झाडं आहेत. आणि पेरूची झाडे किती आहेत पेरूचं झाड पण आहे माझ्याकडे. पेरूची टोटली झाडे किती आहेत 825. तर टोटली माझ्याकडे एकूण झाडे किती आहेत. चला ह्यांची काय करावी लागेल बाळांना. एका बागेत सांगितलंय की एवढी झाडं लावलेली आहेत. म्हणजेच मी इथं काय करणार आहे तर मी इथं बेरीज करणार आहे. काय करणार आहे बाळांनो बेरीज करणार आहे. 8 × 4 = 17. 17 नंतर 18 19 20 21 22 बरोबर 22 उत्तर येते. 22 उत्तर बरोबर येते. बघा 9 आणि 8 यांची बेरीज केली तर किती येते 17. 17 प्लस 5 केले. 17 नंतर 18 19 20 21 22 बरोबर 22 आले.
4 4 8 आणि 1 9, 6 7 8 9. ह्यांची बेरीज करायची. आता बघा इथं मी ह्यांची बेरीज केली. 4 आणि 1 5, 6 7 8 9, बरोबर. 9 बेरीज झाली. 8 आणि 6, 6 नंतर 8 नंतर 9 10 11 12 13 14, 14 आले बरोबर. 15 16 17. म्हणजे एका बागेमध्ये एकूण किती झाडे आहेत तर 1792 झाडे आहेत. चला परत एकदा बेरीज करता, कारण की उत्तर चुकलं नाही पाहिजे आपलं. 9 9 1 10 10 7 17 17 18 19 20 21 22, बरोबर. 22 हातच्याला 2 आले. 2 आणि 1 3 आणि हे 4 4 आणि 1 5 6 7 8 9, 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17, बरोबर. 17 उत्तर आलेलं आहे. म्हणजे 1792 टोटली तिथं झाडं आहेत. पुढे एका मतदान केंद्रावर 589 महिलांनी व 407 पुरुषांनी मतदान केले तर एकूण मतदान किती? ह्याचं उत्तर तुम्ही काढायचं आहे. हे प्रश्न लिहून ठेवलेला आहे, तुम्ही उत्तर काढायचं आहे. स्क्रीनशॉट मारून घ्या. खालच्या प्रश्नाचं पण उत्तर तुम्हीच काढायचं आहे. प्रश्न खूप सोपा आहे. ह्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे? तुम्हीच काढायचं आहे. प्रश्न वाचायचा आहे तुम्हाला. इथं काय करायचे आहे? डायरेक्ट सांगते, बेरीज करायची आहे, बरोबर. बेरीज करून जे काय उत्तर येईल ते तुम्ही काढायचं आहे. पुढे रमेश जवळ 1599 रुपये होते. जर त्यांनी 500 रुपये खर्च केले तर आता त्याच्याकडे किती रुपये शिल्लक उरले किंवा शिल्लक राहील? आता मला सांगा तुम्ही काय करचाल? बेरीज करचाल का ह्या गणितामध्ये? नाही, बरोबर. म्हणजे तुम्ही इथं काय करणार आहात तर इथं तुम्ही वजाबाकी करणार आहात. 1599 मायनस खर्च किती केलाय मी? 500 रुपये केलाय. माझ्याजवळ शिल्लक किती राहिले? 1099 माझ्याकडे. कारण की माझ्याकडे किती होते? 1599 रुपये होते. त्याच्यातले मी किती रुपये खर्च केले तर 500 रुपये खर्च केले. तर माझ्याजवळ रक्कम किती शिल्लक राहिली तर 1099 ही रक्कम माझ्याजवळ शिल्लक राहिलेली आहे. आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर मारून तुम्ही काढा. बेरीज शिकवते, वजाबाकी शिकवते, स्क्रीनशॉट मारून घ्यायचं आणि लगेच उत्तर काढायचं. सोपं आहे. आता 5 मधून 4 गेले, किती राहिले? 1 राहिला, बरोबर. 1 आणि 1 किती होतात? तोंडी उत्तर निघते. इथपर्यंत आपण बघितले आहेत की बेरजेची गणित आपण इथं काय केलेली आहेत? समजून घेतलेली आहेत. तुम्हाला पेपरमध्ये काय येतात की तुम्हाला पेपरमध्ये अशा पद्धतीची गणित येतात. तुम्हाला इथं 4 ऑप्शन दिले जातात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 1 ऑप्शन आहे, 2 ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 3 आहे, ऑप्शन नंबर 4 आहे. ते शोधायचं आहे आणि त्या ऑप्शनला काय करायचं आहे? सर्कल पूर्णपणे राऊंड करायचा आहे. आता बाळांनो, माझा दुसरा एक महत्वाचा पॉइंट, तुम्ही जे काय उत्तर काढतात तर पेपर मध्ये तुम्हाला जे कच्चं काम करण्यासाठी दिलेलं असतं तिथं कृपया करून गणित सोडवायची आहे. तोंडी वजाबाकी बेरीज करायला जायचं नाही. का? आता मी इथं तोंडी करू शकत नाही का? करू शकते. तर मी हाताव का मोजते? कारण की तुमचा सराव व्हावा. हे बघा, तुम्ही वेळ वाचवायसाठी जाता पण तुमचा हातचा जर इकडचा तिकडा झाला किंवा वजाबाकी करताना तुम्ही एखादी गोष्ट मायनस करायला विसरला तर तुमचं पुढचं उत्तर काय होते बाळांनो? चुकीचं निघते. तुम्हाला येत असून गणित काय होतात? चुकतात. येत असून गणित पूर्णपणे काय होतात तर चुकतात. इथपर्यंत तुम्हाला टॉपिक कळालाय. आज आपण फक्त बेरीज आणि वजाबाकी ही 2च कॉन्सेप्ट इथं घेतलेले आहेत. थँक्यू.